नमस्कार. कुक विथ वंदना रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कोशिंबिरीचे प्रकार. 2 कोशिंबीर बघणार आहोत. कोशिंबीर ही जेवणामध्ये आवश्यक असते. आपण कुठलीही जेवण केलं तरी त्याबरोबर कोशिंबीर घेतली की जेवण छानच लागतं. तसं आज आपण काकडीची कोशिंबीर आणि बिटाची कोशिंबीर बघणार आहोत. दोन्ही पौष्टिक कोशिंबीर आहेत. आणि काकडी घेतलेली आहे, किसून घ्यायची आहे. धुवून स्वच्छ घेतलेली आहे आणि किसून घ्यायची आहे. काकडी छान अशी किसायची आहे. जेवताना साईडला ताटाच्या कोशिंबीर पाहिजेच असते. कोशिंबीर आणि सॅलड. कोशिंबीर आपण ही सॅलड सारखी सुद्धा खाऊ शकतो. हे बघा, अशी किसून झालेली आहे आपली कोशिंबीर. फार बारीक पण नाही किसायची, एवढीच किसायची. 1 चमचा दही घेतलेला आहे. आपण काकडीची कोशिंबीर करतोय सुरुवातीला. सैंधव मीठ घेतलेला आहे. चाट मसाला घेतलेला आहे. सैंधव मीठ घातले त्यामुळे आपण मीठ घालायचं, आवश्यकता असली तर घाला, नाही तर नाही घातलं तरी टेस्ट छानच येते. मिक्स करून घ्यायचं आहे छान फेटून असं. अशा प्रकारे छान मिक्स झाल्यानंतर आणि त्यानंतर आपल्याला किसलेली काकडी त्यात घालायची आहे. खूप छान टेस्ट लागते. नक्की करून बघा कोशिंबीर. तुम्ही 1 वाटी भरून नक्की खाल. अशी कोशिंबीर इतकी चविष्ट होते. जिऱ्याची पावडर पण घालू शकता तुम्ही त्यात अजून वरनं. नुसती कच्ची काकडी खाण्यापेक्षाही अशा प्रकारे कोशिंबीर करून खाल्ली तर खूप आपण छान अशी खाल्ल्या पण जाते काकडी सगळी. आणि पाण्याचं प्रमाण पण काकडीमध्ये जास्त असतं, त्यामुळे पोट पण भरतं. हे बघा, अशी कोशिंबीर तयार झालेली आहे आपली. छान मिक्स करून बाजूला ठेवून द्यायची. आता दुसरी कोशिंबीर करायची आपल्याला बिटाची. बीट घेतलं एक साधारण अर्ध आणि किसून घ्यायचं. बीट पण छान पटकन किसून होतं. मोठ्या किसणीने किसलेलं आहे त्यामुळे बीट छान किसून होतं. हे बघा, बीट असं छान असं कलरफुल बीट आहे. बीटाचे पण खूप फायदे आहेत, पौष्टिक पण आहे. तसं बीट कच्चं खाल्लं जात नाही, आपण खात नाही. त्यामुळे बीटाची कोशिंबीर केली तर सगळेजण आवडीने खातात. लहान मुलं पण खातात. कलरफुल पण असते आणि तेवढीच पौष्टिकता. त्यातही 1 वाटी चमच्याभर दही, 1 वाटी घेतली चमच्याभर दही घेतलेलं आहे. दही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जास्तही घातलं तो एखादा चमचा तरी चालेल, आवडत असल्यास जास्त. सैंधव मीठ घेतले 1 चमचा. चाट मसाला अर्धा चमचा. छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झाल्यानंतरच आपल्याला ते किसलेलं बीट त्यात घालायचं आहे. म्हणजे आपली कोशिंबीर छान अशी एक जीव आणि छान होते. हे बघा, असं फेटून घेतलेलं आहे. चव तर अतिशय छान लागते. चाट मसाला आहे त्यात आणि आपण सैंधव मीठ, जिरे पूड पण घातलेली आहे चिमूटभर. आणि मग त्यात आपण किसलेलं बीट घालायचं आहे. खूप छान कलर येतो आणि नुसती सुद्धा तुम्ही खाऊ शकता. एवढं बीट तर नुसतं खाल्लंच जात नाही. कोशिंबीर करून खाल्ली तर एवढी तरी संपते. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. कलर बघा किती छान आलाय, नॅचरल आहे. सॅलड म्हणून 1 वाटी खाल्ली काकडीची कोशिंबीर आणि बीटाची तरी खूप पोट भरतं आणि छानच लागते. त्यामुळे नक्की करून बघा दोन्ही कोशिंबिरी. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.